शतपैलू अत्रे शतपैलू अत्रे आचार्य अत्रे शतपैलू अत्रे शतपैलू अत्रे शतपैलू अत्रे आचार्य अत्रे शतपैलू अत्रे शतपैलू अत्रे शतपैलू अत्रे आचार्य अत्रे शतपैलू अत्रे शतपैलू अत्रे शतपैलू अत्रे आचार्य अत्रे शतपैलू अत्रे. आचार्य अत्रे असं म्हणतात, मी जीवनात लेखक, विडंबनकार, गीतकार, बालगीतकार, नाटककार, झुंजार पत्रकार, कादंबरीकार, समीक्षक, समाजसुधारक कार्यकर्ता, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा अग्रणी नेता, पट्टीचा विनोदी वक्ता अशा विविध अंगांनी बहरलो. चित्रपट क्षेत्रात मी निर्माता, दिग्दर्शक, पटकथाकार, अभिनेता, एक नकलाकार म्हणून सर्वत्र संचार केला. हे सर्व मी करू शकलो याचं एकमेव कारण मी जातिवंत शिक्षक होतो. अत्रे असंही म्हणतात, आयुष्यभर मी सद्गुणांच्या दाराशी माधुकरी मागितलीये. शाळेतल्या मुलांप्रमाणेच साऱ्या समाजाला शहाणे करून सोडावे. शिकण्याची आणि शिकवण्याची मला जबरदस्त ओढ आहे. समाजातील स्पंदनं टिपण्याचा माझा ध्यास आहे. माझ्यातला शिक्षक कधीच शांत बसत नाही, कारण मला जाणीवे आजची शाळेतली मुलं ही भारत देशाचे उद्याचे भाग्य विधाते आहेत. आचार्य अत्रे विनोद विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट बाबूराव कानडे यांनी आजच्या शतपैलू आचार्य अत्रे या भागात आचार्य अत्रे एक शिक्षक म्हणून कसे होते, त्यांचे कार्य काय होते याबद्दल सविस्तर माहिती मांडलीय. ॲडव्होकेट बाबूराव कानडे हे लेखक असून त्यांची आचार्य अत्र्यांवर अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. ॲडव्होकेट बाबूराव कानडे यांनी आजवर दैनिकातून, साप्ताहिकातून, मासिकातून विपुल लेखन केलेलं आहे. आचार्य अत्रेंची 150हून अधिक पुस्तकं, काही निवडक मराठा, नवयुगाचे अंक त्यांच्या संग्रहात आहेत. आजवर ॲडव्होकेट बाबूराव कानडेंनी आचार्य अत्रेंच्या विविध पैलूंवर शेकडोंनी व्याख्यानं दिली आहेत. ॲडव्होकेट बाबूराव कानडे यांचं खास वैशिष्ट्य म्हणजे आचार्य अत्रे विनोद विद्यापीठ स्मृती प्रतिष्ठान. ही संस्था गेली 50 वर्ष अविरतपणे ते पुण्यामध्ये चालवित आहेत. याच भागामध्ये कॅम्प एज्युकेशन सोसायटी पुणे येथे मुख्याध्यापक म्हणून 17 वर्ष कार्यरत असणारे आचार्य अत्रे यांच्या काही आठवणीही या शाळेचे संस्थापक, प्राचार्य, पर्यवेक्षक यांनी मांडल्यात. आचार्य अत्रे यांनी लिहिलेले मज आवडते ही मनापासून शाळा हे प्रार्थना गीत नव्यानं स्वरबद्ध केलेलं ऐकायला मिळणारे. पाहुयात तर शिक्षण शास्त्रज्ञ म्हणून असणारे आचार्य अत्रे हे माणूस म्हणून कसे होते. राघव बल्लाळ अत्रे नावाचा शिवाजी महाराजांचा सरदार जो होता तो आणि त्यांचं मूळ घराणं हे कोडीचं आहे. तेव्हा आचार्य अत्रे असं सांगतायत की भक्ती आणि शक्ती याचं संगम असलेलं माझं गाव सासवड आणि हे अत्र्यांचं जन्मगाव आहे.
आचार्य अत्रे कॅम्प एज्युकेशन सोसायटीमध्ये हेडमास्तर असताना विद्यार्थ्यांच्यासाठी शाळा सुरू होण्यापूर्वी प्रार्थना गीत असायला हवं आणि जुन्या काळामध्ये भो पंचम जॉर्ज अशी प्रार्थना असायची. त्याला आपल्या देशी स्वदेशामधलं आपल्या संस्कृतीची मिळतं जुळतं अशा प्रकारचं गीत आचार्य अत्रेंनी लिहिलं. 332 शाळांमधून आवडते ही मनापासून ही शाळा हे सुरू केलं. हे शाळेबद्दल वाटणारं प्रेम हे अद्वितीय आहे. आचार्य अत्रे ज्यावेळेला शिक्षक होते त्याच काळामध्ये ते BT कॉलेजमध्ये शिक्षणाचं मानसशास्त्र याच्या संदर्भामध्ये आचार्य अत्रेंनी सखोल अभ्यास केला. BTला आचार्य अत्रे पहिले आले. त्यानंतर जगामधलं जे टीचर्स डिप्लोमा TD हा फक्त लंडनमध्येच शिक्षण घेता येत होतं. त्यासाठी आचार्य अत्रे लंडनला गेले आणि जगामधल्या सगळ्यात उच्च शिक्षण प्राप्त करून TD होऊन ते ज्यावेळेला भारतामध्ये आले त्यावेळेला ते असं आपलं प्रिन्सिपॉल PK अत्रे BA BT TD लंडन असं ओळख सांगत असत. अत्र्यांच्या बरोबर काही लोकांनी मिळवली, पण अत्रे आल्यानंतर त्याच काळामध्ये त्यांची प्रथम पत्नी दिवंगत झालेली होती आणि त्या शोकामध्ये असतानाच कर्नाटक पब्लिशिंग हाऊसचे अप्पासाहेब गोखले आले आणि ते शिक्षणशास्त्रावर काहीतरी तुम्ही भरीव कार्य केलं पाहिजे. तर आचार्य अत्र्यांनी पहिल्या प्रथम शिक्षणशास्त्रातल्या क्रमिक पुस्तकं शाळेमधली आहेत त्याच्यावर फार मोठी जबरदस्त हल्ला केला. कराचीपासून ते चेन्नईपर्यंत सगळा प्रदेश आचार्य अत्रेंनी ढवळून काढला. त्यावेळेला प्रिन्सिपॉल हॉकीचे जे ND नगरवाला होते आणि नुंबवीचे नारळकर या 2 प्रिन्सिपॉलांनी आचार्य अत्रेंना पाठिंबा दिला आणि सगळीकडे परिसंवाद चर्चा क्रमिक पुस्तक कशी असली पाहिजेत, मुलांना आनंद वाटला पाहिजे शिकताना, त्यांना एक शिक्षा वाटली नाही पाहिजे. भोभो पंचमचार्यांनी इंग्लंडमधल्या लोकांची शास्त्रज्ञांची आणि विद्वानांची माहिती मुलांच्या टाळक्यावर मारण्यापेक्षा आपल्याकडंच जे संस्कृती आहे, आपल्याकडचा निसर्ग आहे, आपल्याकडच्या जे कवी आहेत त्यांच्या म्हणजे हंटिल विल गो ही जी इंग्रजी कविता आहे त्याचा अर्थबोध काहीच होत नाही. तर आपल्याकडच्या कवीची आनंदी आनंदगडे इकडे तिकडे चोहीकडे असे मुलांना आवडतील अशा प्रकारच्या कवितांची निवड आचार्य अत्रेंनी केली आणि आचार्य अत्रेंनी संबंध शिक्षण क्षेत्र हालवून सोडलं. त्याची एक हकीकत अशी की बावडेकर नावाचे एक शिक्षक होते, त्यांनी वासंतिका नावाचे कविता संग्रह लिहिला आणि तो अतिशय गाजला. परंतु त्याला जी प्रस्तावना आचार्य अत्रेंनी लिहिली होती ती प्रस्तावना याच्यामध्ये सरकारवर आणि त्यांच्या क्रमिक पुस्तकावर आणि शिक्षणशास्त्रावर आचार्य अत्रेंनी जे कोरडे ओढले आणि शिवाय आचार्य अत्रेंनी कोरडे ओढून थांबले नाही तर हे तुम्ही विश्वविद्यालयामध्ये क्रमिक पुस्तक म्हणून लावा अशी शिफारस केली. ज्या वेळेला ते शिक्षण कमिटी पुढे ते प्रस्ताव आला त्यावेळेला आचार्य अत्रेंना ते म्हणाले किंवा एका बाजूने तुम्ही आमची हजामत करताय आणि दुसऱ्या बाजूने पुस्तक लावा म्हणून आम्हाला विनंती करताय, तुमची प्रस्तावना काढताय का? आचार्य अत्रे म्हणते क्रमिक पुस्तक लावताय का तुम्ही? माझी प्रस्तावना काढून टाका. आता शिक्षणशास्त्रामध्ये अत्युच्च पदवी घेतलेला एक शिक्षक आपली प्रस्तावना म्हणजे मानबिंदू असतो त्या प्रस्तावनाकाराचा आणि ती प्रस्तावना काढण्याचं धैर्य केवळ शिक्षणशास्त्रावर प्रेम असल्यामुळे आचार्य अत्रेंनी दाखवलं. आणि मग नवयुग वाचनमाला ही आचार्य अत्रेंनी निरनिराळे महाराष्ट्रातले शिक्षक
जमा करून पुढे मुंबईला विटीच्या जवळ भट हायस्कूल आहे, तिथे जवळजवळ 3 महिने सगळ्या शिक्षकांची आचार्य अत्रेंनी व्यवस्था केली. आणि या नवयुग वाचनमालेनी महाराष्ट्रामध्ये मन्वंतर केलं. शिक्षणशास्त्रामध्ये आणि क्रमिक पुस्तकांमध्ये क्रांती केली आणि सगळ्या शाळांच्या मध्ये नवयुग डिग्रीपासून 4थीपर्यंत नवयुग वाचनमाला ही सरकारनेच क्रमिक पुस्तक म्हणून लावलं आणि त्या याच्यामध्ये प्रिन्सिपल घाटे देखील त्यांच्या सहकारी होते. आणि अत्रे घाटे यांची नवयुग वाचनमाला ही फार प्रसिद्ध झाली. त्याच्यामधल्या 2 गोष्टी मी आपल्याला सांगतो की आवडते ही मनापासून ही शाळा आणि अनुमानाने वेळ सांगणारी आजीची घड्याळ नावाची कविता. या ठिकाणी आपण स्पृहा जोशीकडून ऐकणार आहोत. आचार्य अत्रे नावाचे खूप मोठे साहित्यिक होते आणि ते ना केशव कुमाराच्या नावाने कविता लिहायचे. हां, तर त्यांनी खूप म्हणजे ते खूप मोठी व्यक्ती होते आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्यांनी एक फार मस्त कविता लिहिली आहे. आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक, देई ठेवून ते कुठे अजूनही हे नाही कुणा ठाऊक. त्याची टिकटिक चालते न कधीही आहे मुके वाटते, किल्ली देईन त्यासती कधीतरी ते सारखे चालते. किल्लीच देत नाही ती तरी सुद्धा चालू राहतं कायम ते घड्याळ. भारी आहे ना. अभ्यासास उठीव आज मजला आजी पहाटे तरी, जेव्हा मी तिच सांगुनी निजतसे रात्री बिछाण्यावरी. 5:30 वाजतात न कुठे तो हाक ये नेमकी, बाळा झांजर जाहले अरवला तो कोंबडा उठकी. मौजेचे असले घड्याळ दडुनी कोठे तिने ठेविले, गाठोडे फडताळ शोधून तिचे आलो तरी ना मिळे. किती मस्त. तर अशा प्रकारे मातेच्या प्रेमाची महती बालमनावर चपखलपणे बिंबवणारा धडा अत्रेंनी लिहिला. वाढत्या आणि कमी होणाऱ्या कला एखाद्या शास्त्रज्ञाला देखील सोप्या भाषेत सांगता येणार नाहीत. ते आचार्य अत्रेंनी चांदोबाच्या अंगरखामधून सांगितलं. प्राण्यावर दया करा हे धडे लिहिले. अशा प्रकारचे धडे आचार्य अत्रेंनी सगळ्या नवयुग वाचनमाल्यामध्ये बिगरी ते 4थीपर्यंत केले. आणि त्यानंतर आचार्य अत्रेंनी अरुण वाचनमाला ही आचार्य अत्रे आणि कवी गिरीश म्हणजे आत्ताच्या भाषेत सांगायचे म्हणजे वसंत कानेटकरांचे तीर्थरूप यांना सहाय्यक घेऊन, कारण आचार्य अत्रे BA BT TD लंडन असं सर्वोच्च शिक्षण क्षेत्रातलं व्यक्तिमत्व, त्यामुळे काय झालं की सगळे त्यांच्या शब्दाला मान देत होते आणि त्यांच्या नावावर फार मोठी सगळीकडे उलाढाल होत होती. जे सूर्याचा 7 घोड्यांचा रथ असलेलं 5वी 6वी आणि 7वी अशा 3 इयत्तांचं पुस्तक आचार्य अत्रे आणि कवी गिरीश यांनी काढलं. की मी आमच्या शाळेमध्ये नवयुग वाचनमाला, नंतर न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडमध्ये गेलो तर त्या ठिकाणी अरुण वाचनमाला, आणि मॉडर्न हायस्कूलमध्ये गेलो तर तिथे सुभाष वाचनमाला. म्हणजे जिकडे तिकडे शिक्षण क्षेत्रामध्ये आचार्य अत्रे. त्याचप्रमाणे कॉलेजच्या पहिल्या वर्षाला घराबाहेर हे नाटक, इंटरला गडकऱ्यांच्या वाकवैजयंतीमधलं निवडक कविता लिहून राजहंस नावाची पुस्तक तयार केलं अत्र्यांनी आणि त्याला 40 पानाची प्रस्तावना लिहिली. ज्युनियर BAला उद्यांचा संसार नाटक, सिनियर BAला मराठी माणसं आणि मराठी मन हे आचार्य अत्रेंचं माइंड अँड हार्ट ऑफ महाराष्ट्र, आणि MAला तर MA PhDला तर संपूर्ण अत्रे असायचा. तर असं डिग्रीपासून ते विश्वविद्यालयापर्यंत
आचार्य अत्रेंनी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय क्रांती केली आणि म्हणून ते असं म्हणतात की मी चांगला शिक्षक होतो म्हणून मी चांगला लेखक झालो, मी चांगला शिक्षक होतो म्हणलं चांगला कवी झालो, चांगला नाटककार मी चांगल्या शिक्षकामुळे झालो. सोपं सुलभ आवडेल, त्याच्यामध्ये मनोरंजन होईल अशा प्रकारचे शिक्षकाची शिकवण्याची प्रसन्नता आणि प्रभुत्व हे दोन्ही अत्र्यांनी आत्मसात केलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये थोर शिक्षणतज्ञ या पदवीला ते पोचलेले होते. 1929 सालामध्ये आचार्य अत्रे या शाळेमध्ये हेडमास्तर म्हणून काम करू लागले. या शाळेमध्ये STCचा वर्ग अत्रे घेत होते. मी कल्पना संजीव मुळगावकर या संस्थेच्या शाळेत मी गेली 28 वर्ष काम करते आहे. ज्युनियर कॉलेजला लेक्चरर म्हणून. गेल्याच महिन्यामध्ये आमच्याकडे आमच्या ग्रंथालयाला त्यांचं नाव देण्यात आलेलं प्र. के. अत्रेंचं. या शाळेमध्ये आचार्य अत्रे असताना शाळेचं प्रार्थना गीत 322 शाळांमध्ये आवडते ही मनापासून ही शाळा म्हटलं जातं. ही आवडते मज मनापासूनी शाळा, ही आवडते मज मनापासूनी शाळा. गाविते लळाही जसा माऊली बाळा, ही आवडते मज मनापासूनी शाळा. गाविते लळाही जसा माऊली बाळा, ही आवडते मज मनापासूनी शाळा. येथेच बंधु प्रेमाचे ह्या धडे, मग देश कार्य करण्याला भाखडे. पसरवा नाव शाळेचे चहूकडे, मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा. मग लोक बोलतील धन्य धन्य ती शाळा. जी देशासाठी तयार करीते बाळा. लाविते लळाही जसा माऊली बाळा, मज आवडते ही मनापासूनी शाळा. ही आवडते मज मनापासूनी शाळा. अत्रे ज्या वेळेला या ठिकाणी शिकवत होते त्यावेळेला त्यांना फॉरेनला जायचं होतं. त्यांच्याकडं पैसे नव्हते. त्यावेळेला इथल्या विद्यार्थ्यांनी पैसे गोळा केले आणि त्यांना दिले आणि त्यांनी करेच्या पाण्यामध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. शिक्षण घेण्याचं काम किंवा शिकवण्याचं काम मी कॅम्प एज्युकेशनमध्ये केलेलं आहे. प्र. के. अत्रेंनी ज्या शाळेमध्ये 17 वर्ष मुख्याध्यापकाचे काम केले, या शाळेत आम्ही शिकतो याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आचार्य प्र. के. अत्रे आणि कॅम्प एज्युकेशन सोसायटी हे नातं खरं म्हणजे खूप अतूट आहे. कारण आचार्य अत्रे जे अवघ्या महाराष्ट्राचा लाडकं व्यक्तिमत्व आहे, साहित्यिक आहेत, की शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्यांनी जे विविध प्रयोग केले त्याची ही आमची शाळाच पाठशाळा आहे. याचा आम्हाला आनंद आहे आणि अभिमान पण आहे. उत्तुंग अशा व्यक्तिमत्वावर माहितीपट बनवला जातो आहे आणि हा माहितीपट सह्याद्री वाहिनीवर प्रदर्शित केला जातो आहे. तर याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आचार्य अत्रे 1939 साली शिक्षण क्षेत्रामधून निवृत्त झाले. त्या अगोदर 1934 साली पूर्व भागामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी सोय नव्हती आणि मध्यमवर्गीय मुलींच्या तर शिक्षणासाठी अजिबातच दुर्लक्ष केलं जात होतं आणि त्या पार्श्वभूमीवर आचार्य अत्रेंनी 1934 साली न्यू एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि मुलींचा आगरकर हायस्कूल ही शाळा सुरू केली. म्हणजे आगरकरांनी मुलींच्या शिक्षणासाठी जीवाचं रान केलं आणि
मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी अविरत सारखे विचार मांडले. त्या आगरकरांचं चालतं बोलतं स्मारक आचार्य अत्र्यांनी मुलींचे आगरकर हायस्कूल या संस्थेच्या मार्फत हे मला वाटतं जिवंत आणि ज्वलंत स्मारक त्यांनी उभारलं. प्रणयिनी दामले या शाळेच्या पहिल्या प्राचार्या. वनमाला ती या ठिकाणी शिक्षक, सुशीला पवार म्हणून ती शिक्षिका होती. प्रमिला बेडेकर ह्या आचार्य अत्र्यांच्या विद्यार्थिनी. नंतर डॉक्टर मीना प्रभू या शाळेची विद्यार्थिनी. नमस्कार, मी डॉक्टर गिरीश भालचंद्र धडफळे. मी सध्या न्यू एज्युकेशन सोसायटी पुणे या संस्थेचा कार्यवाह म्हणून काम पाहतो. ही न्यू एज्युकेशन सोसायटी ही संस्था माननीय आचार्य अत्रे सरांनी 1934 रोजी स्थापन केली आणि गेली 85 वर्ष मी अत्यंत अभिमानाने सांगू इच्छितो की ज्या ज्या पदाधिकाऱ्यांनी सभासदांनी संस्थेच्या ही संस्था चालवली आहे आजपर्यंत, त्यांनी त्याच तत्वावर ही चालवलेली आहे. परंतु कुठलाही कमर्शियल व्ह्यू न ठेवता पूर्णपणे सामाजिक ध्येय समोर ठेवून जे काय समाजातून पैसे संस्थेसाठी शिक्षणासाठी जमा करता येतील ते जमा करून ते वंचित मुलांच्या शिक्षणासाठी वापरणं हे जे तत्त्व आचार्य अत्रेंनी आणलं त्या तत्वावर ही संस्था त्यांनी स्थापन केली आहे आणि आजपर्यंत ती त्याच तत्वावर चालते. कॅम्प एज्युकेशन सोसायटीचे हेडमास्टर असल्यापासून आचार्य अत्रेंनी पूर्व भागातल्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी धनराज गिरजी हायस्कूल 1927 सालामध्ये आचार्य अत्र्यांनी राजा धनराज गिरजी या दानशूर व्यक्तीकडून 1 लाख रुपयाची देणगी मिळवली आणि त्या देणगीमधनं कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या वतीने राजा धनराज गिरजी हायस्कूल हे सुरू केलं. आणि आपले विनोदी लेखक म्हणजे द मा मिरासदार यांनी आपल्या जीवनाची सुरुवात या शाळेमध्येच शिक्षक म्हणून केलेली आहे. आता आपण हे अध्यापक महाविद्यालय दिसतंय ते पूर्वी आचार्य अत्र्यांनी स्थापन केलेलं आहे आणि त्याचं नाव गांधी ट्रेनिंग कॉलेज असं होतं. काय या माणसाची दूरदृष्टी होती की मागासलेल्या वर्गामधल्या विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं हा हेतू आणि त्यांना शिकवणारे जे प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना प्रशिक्षित करण्यासाठी हा आचार्य अत्र्यांनी उद्योग केला. मला आठवतंय माझ्या लहानपणी रात्री 8-8:30च्या सुमारला ह्या टिळक मंदिरातली ही चर्चच्या घंटेसारखी घंटा वाजायची. ही अशी घंटा वाजायला लागली की लोकांना काय यायचं की आज टिळक मंदिरात काहीतरी भाषण बिषण आहे. 500-700 उमऱ्याचं आमचं गाव. पानात जे काही पडेल ते पोटात ढकलून सगळे लोक टिळक मंदिराच्या दिशेला धावायला लागायचे. त्या टिळक मंदिरामध्ये ब्रिटिशांच्या आमदानीत मी कितीतरी राष्ट्रभक्तांची, समाजसेवकांची, साहित्यिकांची भाषणं ऐकलेली आहेत. आज सुद्धा त्यांचा आवाज माझ्या कानात आहे. आणि अशीच एके दिवशी घंटा वाजली, तसाच तडक धावत गेलो आणि एक निराळच व्याख्यान ऐकायला मिळालं. विषय होता आजचे शिक्षण आणि वक्ते होते प्रिन्सिपल प्र के अत्रे, BA BT TD लंडन. पुण्यातल्या शाळेतल्या एका शाळेचा हेडमास्टर असलेला माणूस अशा डबल बेसचा कोट बीट घालून अप टू डेट पोशाखात येतो आणि शिक्षण पद्धतीसारख्या गंभीर विषयावर बोलताना समोरच्या श्रोत्यांची तासभर हसून हसून मुरकुंडी वळवतो. हा अनुभव नवा होता. स्टेशन हा शब्द चालेल, पण स्टेशन ऐवजी अग्निरथ विश्रामधाम स्थान हा गाडी इतका लांबच्या लांब शब्द चालणार नाही. भाषण ऐकताना प्रत्येक श्रोत्याला हा वक्ता माझ्याशी बोलतोय असं वाटलं पाहिजे. हा गुरुमंत्र मला त्या दिवशी आचार्य अत्र्यांच्याकडून मिळाला. आजही मी व्याख्यानाला उभा राहतो त्यावेळी लोकांशी सहज संवाद साधत बोललं पाहिजे. हा पहिला धडा मला आचार्य अत्र्यांनी दिला होता, हे कधीही मी विसरत नाही. शतपैलू अत्रे, शतपैलू अत्रे, आचार्य अत्रे, शतपैलू अत्रे, शतपैलू अत्रे, शतपैलू अत्रे, आचार्य अत्रे.
अशी वाणी आक्रमक व्यक्तिमत्व फुले अनोखी आपुली शैली चालेत बहु होतील बहु पण आपुल्या समापण अफाट या प्रतिभेस आपुल्या त्रिवार वंदन शतपैलू अत्रे आचार्य अत्रे शतपैलू अत्रे आचार्य अत्रे शतपैलू अत्रे